आज आपण भारत देश म्हणून हरलेलो आहोत. भारतामध्ये राहून भारतीय असताना भारतीय असण्याचं प्रमाण द्यावं लागत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. आणि हे नॉर्थ ईस्ट राज्यामधील तो प्रत्येक नागरिक सहन करत आलेला आहे रेसिझमच्या स्वरूपामध्ये. याच एक उदाहरण म्हणजे एंजल चकमा. उनाकोटी जिल्ह्यातील त्रिपुरा राज्यातील 24 वर्षाचा MBA फायनल इयर मध्ये शिकणारा BSF कॉन्स्टेबल तरुण चकमा यांचा पोरगा. BSF कॉन्स्टेबलच्या पोराला भारतीय असण्याचं प्रमाण द्यावं लागलं. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. अरे देशभक्ती जगणारी माणसं त्यांनाच तुम्ही मारून टाकायला लागला तर अजून काय बोलायचं. एंजल MBA फायनल इयर मध्ये जिज्ञासा युनिव्हर्सिटी देहरादून उत्तराखंड मध्ये शिकत होता. प्लेसमेंट पण भेटली होती. 9 डिसेंबर 2025 च्या रात्री तो त्याच्या मायकल नावाच्या भावासोबत बाजारात गेला. तिथं दारू पिलेल्या 5-6 भिकार चोरट्यांसोबत वाद झाला. त्या भिकार चोरट्यांनी याला मोमो चायनीज म्हणून चिडवलं. एंजल पुढे येऊन म्हणला मी चायनीज नाही भारतीय आहे. त्यानंतर वाद जास्त चिघळला. चाकूने आणि लोखंडी हत्यारांनी एंजल वरती भयानक वार केले गेले. मायकलला पण मारहाण झाली. या दोन्ही भावांना खूप जास्त मारहाण झाल्यानंतर मायकल कसा बसा एंजलला दवाखान्यात घेऊन गेला. 17 दिवस एंजलने अक्षरशः मृत्यू सोबत झुंज दिली आणि 26 डिसेंबर 2025 ला त्याने मृत्यूला कवटाळलं. याच्यामध्ये जो सगळ्यात मेन आरोपी आहे यज्ञ अवस्थी, त्याच्यानंतर अविनाश नेगी, सूरज आवासा, सूरज कुमार, सौर्य राजपूत, आयुष बदोनी या 5 भिकारचोट लोकांनी त्याला मारून टाकलं. 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली. हो काय गुन्हा होता त्याचा. त्याचे घरचे अगदी खुश होते. लेकराला प्लेसमेंट भेटली, त्याचं आयुष्य सुधरेल. अरे जो गेला, ज्याला तुम्ही चायनीज मोमो म्हणून हिनवलं, त्याचा बाप बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये देशाची सेवा करत आहे. भारतातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करत आहे. त्याच्याच लेकरावरती आज भारतीय म्हणून भारतीय असण्याचा पुरावा द्यावा लागत असेल का. तर ते चायनीज दिसतात म्हणून का, ते भारतीय नाही आहेत. नरेंद्र मोदी साहेबांना माझी विनंती आहे, एकदा राष्ट्राला संबोधन करा आणि राष्ट्राच्या एकतेसाठी काहीतरी प्रयत्न करा.